वैष्णवी, मेहुलने एकदम सॉलिड सूप तयार केलंय, मस्त झालंय. आता तुझी वेळ, तू आम्हाला काय करून दाखवणार आहेस? 2 रेसिपीज सांगितल्यास तू आम्हाला, 2 रेसिपीज सांगितल्या. आता हे कसलं साहित्य? हे साहित्य ऑनियन चकलीचं आहे. 1 वाटी जोंधळ्याचं पीठ, 1 कांदा, थोडं जिरं, तिखट, हळद, मोहनासाठी तेल, ओवा आणि तीळ लागतील. मग आता मला सांग, इथून पुढे काय करायचं? साहित्य तर कळलं, आता कृती काय? कृती म्हणजे आधी जोंधळ्याचं पीठ घ्यायचं. अच्छा, मग हे जोंधळ्याचं पीठ कडक होण्यासाठी म्हणतेस? कसं? म्हणजे चवीसाठी सुद्धा वेगळं पडतं एक, आणि कडकडीतपणा पण जास्त येतो. अच्छा. आणि बऱ्याच बेसनचं जे पीठ असतं ते तेल पण जास्त ओढतं आणि मऊ होतात चकल्या. बेसन नरम पडतं. नरम. अच्छा, हरकत नाही. आता हे किती टाकायचं आपण जोंधळ्याचं? साधारण 1 वाटी. 1 वाटी पूर्ण? हां. अच्छा, बरं. आणि मग यानंतर ह्याच्यात थोडा कांदा, म्हणजे साधारण 1 कांदा. हा कांदा तू कांद्याची चकली आहे म्हणून मी थोडं विचारते की काय हा कांदा किसून घातलेला हा परतवलेला वगैरे असं नाही, कच्चाच कांदा घालायचा आहे. अच्छा. मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडं तिखट, एक साधारण अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, जिरं, ओवा आणि तीळ. अच्छा. थोडंसं मीठ, म्हणजे चवीनुसार साधारण मीठ. मग त्याच्यानंतर त्याच्यात कडकडीत तेलाचा मोहन घालून ते थोडं नरम करूया आपण. बरं. आणि मग यानंतर काय करायला लागेल? पाणी घालून मळायचं. हे मळायचं? हो. ओके. मी घालू पाणी? हां, चालेल. किती? हां, एक साधारण 1 कपभर पण चालेल. म्हणजे बस. हे मळून झालं की मग काय करायचं? चकलीच्या सोऱ्यात घालून या पिठाच्या चकल्या करायच्या. अच्छा. मी खरं सांगू, नाव ऐकलं तर मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते, पण मला आता कळलं. यात वेगळं नेहमीच्या चकल्यांपेक्षा फक्त वेगळं एवढंच आहे की यात आपण जोंधळ्याचं पीठ वापरलंय. बरोबर. आणि किसलेला कांदा घातलाय. बरोबर. म्हणजे हा थोडा वेगळा प्रकार आहे आपल्या नेहमीच्या चकल्यांपेक्षा. पण चकलीच्या सोऱ्याने या चकल्या काढून घेतल्याय. आता ह्या आपल्याला तेलात सोडायच्या आणि मग आपल्या चकल्या तयार होणार. अच्छा. या चकल्या खूप नाजूक रीतीने सोडाव्या लागतात, कारण कांदा असल्यामुळे ते कच्चं पीठ असताना मऊ पडतात. अच्छा. त्यामुळे उलटण्याने किंवा असं काही फ्लॅट गोष्ट असेल तुमच्याकडे, जर तुम्ही अलगद ती उचलून टाकू शकता तेला, तर ती नक्की वापरावी. अच्छा. बरं. कांद्याने अशा तळून होणार आहेत आमच्या चकल्या थोड्याच वेळात. पण मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे करून बघण्याची, तेव्हा वेळ काय घालवायचा? साहित्य आणि कृती लिहून घ्या. कांद्याच्या चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी जोंधळ्याचं पीठ, किसलेला कांदा, जिरं, तिखट, हळद, तेल, ओवा, मीठ आणि तीळ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी जोंधळ्याचं पीठ घेऊन त्यामध्ये कांद्याचा किस, अर्धा चमचा तिखट, हळद, जिरं, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ आणि तेलाचं मोहन घालावं. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावं. सोऱ्यामध्ये हे मळलेलं पीठ भरून त्याच्या चकल्या पाडाव्यात आणि खुसखुशीत तळून घ्याव्यात.